समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। जनआशीर्वाद यात्रा 2.0 ची धमाकेदार सुरुवात झालेली आहे। 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत ही यात्रा पार पडली। जनतेच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्यावर काय उपाय करता येणार हा या जनआशीर्वाद यात्रेचा हेतू आहे। नरेंद्र जिचकारजी हे गेल्या कित्येक दिवसापासून जनआशीर्वाद यात्रा करीत आहे आणि नागरिकांचा यात मोठा सहभाग पाहायला मिळत आहे। पलोटी नगर येथे सुद्धा जनआशीर्वाद यात्रा काढली असता प्रत्येकाच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे। प्रश्न हाच विचारणार की कशी सुरू आहे यात्रा? कशी दिसत आहे? मस्त। आणि सगळ्या एरियातले लोक, खास करून सगळे युवा महिला माझ्यासोबत जनआशीर्वाद यात्रेमध्ये माझा सहभाग झाला, त्याचा खरोखरच मला आनंद आहे। यंदा जनसंवाद यात्रेचं हे दुसरं पर्व आहे। पहिलं आणि दुसरं एकंदरीतच आपण म्हणजे तालमेल बघितला तर कशा पद्धतीने आहे? नाही, पहिली सुरुवात होती अतिशय चांगली झाली आणि सुरुवात एखाद्या मिशनची समजा चांगली होत असेल तर शेवट त्याचा अतिशय चांगला होईल, चांगला होतो। आणि आज सेकंड फेज म्हणजे काय की पहिल्या फेजमध्ये जो एरिया राहिला आहे तो आम्ही सेकंड फेजमध्ये कंटिन्यू करत आहे। म्हणजे हा पलोटी नगरचा एरिया, दावा आमचा राहिला आहे, बोरगाव आमचा राहिला तो झाला आहे। अशा पद्धतीनं पूर्ण पश्चिम नागपूर पिंजून काढत आहे आणि घराघरामध्ये जाऊन लोकांच्या समस्या आहे। 2.5 वर्षापासून इथं नगरसेवक नाही, इथले जे प्रतिनिधी आहे त्यांचं देखील इथं लक्ष नाही, कधी येऊन बघत नाही। त्यामुळे माझ्यासारखा जो कार्यकर्ता घराघरात येत आहे आणि त्यांच्या समस्या ऐकून मी काहीतरी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे लोक माझ्यासोबत सहभागी झालेले आहेत। प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि एकंदरीतच लोकांना त्याचा फायदा सुद्धा होत आहे। आज तुम्ही मुळात प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे। येणाऱ्या इलेक्शन मध्ये जर तिकीट मिळाली तर नागरिकांसाठी काय नवीन चेहरा म्हणून नरेंद्र जिचकारजी समोर येणार आहेत? नवीन चेहरा तर तसा मी 20-22 वर्षापासून माझं काम सुरू आहे, पण लोकांना समजा परिवर्तन समजा त्यांची करायची इच्छा असेल तर माझ्यासारखा शिकलेला, मी इंजिनिअरिंग केलं, MBA केलं आणि फक्त शिकलेला आहे म्हणून नाही, पण मी 20-22 वर्षापासून मी हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आणि बहुजन विचार मंचाच्या माध्यमातून मी लोकांमध्ये काम करतो। त्यामुळे शिकलेला आणि काम करणारा असा एक प्रतिनिधी आज लोकांना पाहिजे असं लोक मला बोलून दाखवतात। आज सुशिक्षित बेरोजगार फक्त नागपुरातच नव्हे तर आपण विदर्भात असो की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, पण खरंच रोजगार मेळाव्याचा फायदा लोकांना होत आहे का? असं आहे, 22 तारखेला मलाही एवढी अपेक्षा नव्हती। जवळपास 340 युवकांना मी त्या दिवशी अपॉइंटमेंट लेटर दिलं आणि ते नागपूरच्या भोवताल जे त्यांचं जसं खास करून आम्ही बिग बास्केट कंपनीमध्ये, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये, SBI कार्डमध्ये अशा याच्यामध्ये नागपुरात राहिलेला युवक जो पुण्या मुंबईला जायला त्याला त्रास होतो त्यालाच आम्ही नागपुरात आणि बुटीबुरीच्या जवळपासल्या क्षेत्रात जवळपास 340 युवकांना त्या दिवशी अपॉइंटमेंट लेटर दिलं आणि जवळपास 500 युवक आणि युवती हे मेडिकल टेस्टच्या माध्यमातून सध्या त्यांचे प्रोसेस चालू आहे। मला असं वाटतं त्यांच्यापैकी जवळपास 150-200 युवक किंवा युवती लागतील आणि एका दिवशी म्हणजे एका मेळाव्यात समजा 500-550 आपण युवकांना आणि युवतींना रोजगार देऊ शकतो। तर येणाऱ्या 2-3 वर्षात 5000 युवकांना, बेरोजगार युवकांना काम देण्याचं माझं लक्ष आहे आणि 22 तारखेला जसा मी रोजगार मेळावा केला, प्रत्येक 6 महिन्यात असा मी रोजगार मेळावा करत राहील आणि त्यामार्फत वेगवेगळ्या कंपनींना युवकांसाठी मी संधी उपलब्ध करून देईल।